साहेब, भोकरदनमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष गटाची युती झालेली, या संदर्भात आपली काय काय भावना आहे? असं आहे की आमचे नेते चंद्रकांत अण्णांनी राष्ट्र भूमिका त्यांच्याकडे मांडली होती की खासदारकीला मुस्लिम समाज आपल्या पाठीशी उभा राहतो, विधानसभेला आपल्या पाठीशी उभा राहतो आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मुस्लिम समाजाची ग्रामीण भागात संख्या कमी असल्यामुळं त्यांना तिथं संधी नाही आणि सर्व समाजाला आपण संधी दिली पाहिजे. म्हणून त्यांनी विनंती केली की ह्या वेळेला आपण सगळे मिळून मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदाला देऊ. भले तुम्हाला तुतारीवर चालत नसला तर पंजावर उभा करा. ही रास्त मागणी त्यांनी काय दृष्टिकोन ठेवला की सगळ्या जाती धर्माला संधी भेटावी, ग्रामीण मध्ये सगळ्या समाजाला संधी भेटावी, शहरात मुस्लिम समाजाला संधी भेटू शकते आणि त्यांनी तो आग्रह केला. तो रास्त होता, पण दुर्दैवानं सत्तेची लालसा आणि खुर्ची ही माझ्याच घरात पाहिजे हे भावना ठेवणाऱ्यांना आपला सोडून दुसऱ्याला द्यायची दानत ही त्यांच्यात नाही. नाव राजा असून मन राजासारखं लागतं. दुर्दैवानं त्यांचं मन राजासारखं नसल्यामुळं, दुसऱ्याला द्यायची दानत नसल्यामुळे ही युती तुटलेली आहे. त्याला कारण हे काँग्रेस पक्षावाले. पुन्हा दुसरा एक प्रश्न असा आहे की आता काही दिवसात स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन आहे, त्याच्यामध्ये आपलं महाराष्ट्रामध्ये युती कायम राहील का नाही? बऱ्याच ठिकाणी युती आघाड्या सुटलेल्या आहेत, त्या अनुषंगाने असं आहे की स्थानिक लेवलला सगळ्या कार्यकर्त्याचं मत विचारात घेऊन तो निर्णय घ्यायचा अधिकार हा स्थानिकला दिलेला आहे. पण आता इथं जर आपण बघितलं तर इथं चंद्रकांत अण्णांनी टोकाचे पूर्ण प्रयत्न केले. खासदार साहेबांशी ते बोलले, स्थानिक नेते ऐकत नाहीत म्हणले खासदार साहेबांशी बोलले, सगळ्या लोकांच्या समोर बोलले आणि त्यांनी काय रास्ता अपेक्षा व्यक्त केली की एका अल्पसंख्याक समाजाला आपण प्रतिनिधित्व देऊ. मग सेक्युलर म्हणून आपण जो ज्या वेळेला घेतो त्यावेळेला सेक्युलर म्हणून आपण अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व द्यायला काय हरकत आहे? एखादी टर्म द्यायला पाहिजे. आमचा उमेदवार स्वच्छ आहे, स्वच्छ चारित्र्याचा उमेदवार आहे आणि सुशिक्षित आहे, त्यामुळे त्या उमेदवाराला संधी दिली असते तर काय बिघडलं असतं? त्यांच्या मार्गदर्शनाखालीच काम केलं असतं ना. सध्या भाजपचं एक नाव चालू आहे की मुस्लिम विकत घ्यायचे. ते मुस्लिम किंवा कोणताही समाज विकत घ्यायची ही मनात येणं म्हणजे हा सत्तेचा माज मस्ती आली पैशाची. तुम्हाला पैशाचा एवढा घमंड कुठून आला? पैशावर तुम्ही लोक विकत भेटतात. लोक म्हणजे काय भाजीपाला आहे, किराणा दुकानातलं माल आहे काय विकत घ्यायला? ही जी मस्ती ना सत्तेची ही भाजपवाल्याची लोक ह्या निवडणुकीला उतरवतील. त्यांना कितीही पैसे वाटा, लोक हे विकत भेटत नाहीत हे लोक त्यांना दाखवून देतील.